मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वगुणाचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंत अनंत याराघवाचा सुखा सारिगे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ
रामदास माहुरी दया करी, रामदास माहुरी दया करी, रामदास माहुरी दया करी, रामदास माहुरी दया करी, रामदास माहुरी। रामदास माहुरी दया करी, रामदास माहुरी दया करी, वत्सालागी धेनु जैसी, वत्सालागी धेनु जैसी।
सहित ये मदन पाहु नको ये चलित पावनी दया करी रामदास जय रामात्मज तनया तनया जय राम सुख कर स्वामी दया करी रामदास दया करी रामदास दया करी रामदास रघुपति राघव राजा रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय मंगलमूर्ति मोरया। मनुष्य जन्म से करावे साधन, मनुष्य जन्म से
मनुष्य जन्मास करावे सार्थ मनुष्य जन्मास करावे सार्थ ऐसा दे विवेक ऐसा दे विवेक मनुष्य जन्म करावे जेणे तुझे चरणी लागू माझी प्रीती जेणे तुझे लागू माझी प्रीती जेणे तुझे चरणी लागू माझी प्रीती ऐसी देई संगती पांडुरंगा ऐसी देई संगती पांडुरंगा मनुष्य जन्मास करावे सार्थ मनुष्य जन्मास करावे सार्थ मनुष्य जन्मास इह परलोकींचे असावे वैराग्य इह परलोकींचे असावे वैराग्य ऐसे देई भाग्य पांडुरंगा ऐसे देई भाग्य पांडुरंगा करावे साधक मनुष्य जन्मास करावे आत्मा सर्वभूती ऐसी देई संगती पांडुरंगा ऐसी देई पांडुरंगा पांडुरंगा करावे जन्मास करावे मनुष्य जन्मास करावे गिरगिरतान तेरे ना गिरगिरतान तेरे ना गिरगिरतान तेरे ना गिरगिरतान तेरे ना 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 तेरे ना 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 तेरे ना ना गिरगिरतो गिरगिरतो ना गिरगिरतो गिरगिरतान तेरे ना गिरगिरतान
करावे सार्थक राहिले पूरगर माझे पाऊल थकले माझ्यावर जड झाले ओझे. परवा म्हटल्यासारखं कीर्तनात पुढचं काय म्हणता येत नाही. जीवाला का म्हणता येईल पण भगवंतासाठी, कारण आपण सगळे त्याच्याशी एकत्र होण्यासाठी बसलेलो आहोत. असो आपदां हरदारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं आदिनारायणं ब्रह्माण्ड वसिष्ठं श्रीरामं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपुरेशामस्माकं कुलदैवतं श्रुतावक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समचरण सरोजं सान्द्रनीलाभुलाभं जगन्निधिकपाणि मण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंदरं कज्जनेत्रं सदयरवलासं विठ्ठलं चिन्तयामि. कुण्डलिकावरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ जय जय रघुवीर. भगवंताच्या या पवित्र पुरातन मंदिरामध्ये उत्सवाच्या निमित्तानं कीर्तन श्रवणासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो. अधिकारी, साधक, कलाकार, विशेष उपस्थिती आज आपल्या बाजूच्या गावातले विसुकाका आलेले त्यांनाही नमस्कार करतो. बुवांना, जोगळेकर बुवांना नमस्कार करतो आणि कीर्तनाला सुरुवात करूया. निरूपणासाठी नामदेव महाराजांचा अभंग घेतलेला आहे. सर्व संतांनी भगवंताकडे काही ना काहीतरी मागितलेलंच आहे, पण संतांच्या मागण्यामध्ये आणि आपल्या मागण्यामध्ये फरक असतो. संतांच्या मागण्या काय असतात आणि आपल्या मागण्या काय असतात? आपल्या मागण्या ठरलेल्या असतात. मला सुंदर अंगणाने करे दे, मला हत्ती घोडे ही मोटार ही दे, मला सर्व दे सर्व दे सर्व काही, पण असे भक्त केव्हाही म्हणणार नाही जय जय रघुवीर. या बाबतीत भक्त खरा जो भक्त असेल तो या मागण्या कधीच करणार नाही. म्हणजे संत सत्पुरुष आहेत त्यांनी काय मागितलेलं आहे? मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंगा, जेणे तुझे चरणी लागो माझी प्रीती, ऐसी देई संगती पांडुरंगा. इह पर लोकींचे असावे वैराग्य, ऐसे देई भाग्य पांडुरंगा. नामा म्हणे दिसो आत्मा सर्वभूती, नामा म्हणे दिसो आत्मा सर्वभूती, ऐसी देई मती पांडुरंगा. या 4 प्रकारच्या मागण्या नामदेव महाराजांनी त्यांच्या उपास्य देवताकडे म्हणजे पांडुरंगाकडे मागितल्या. काल आपण अभंग पाहिला होता पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा. त्यांनी त्यांच्या उपास्य देवतेकडे दत्तप्रभूंकडे मागणं मागितलेलं आहे. ते काय होतं काल ज्यांनी एकाग्रतेने ऐकलं असेल, लाईट जाऊन सुद्धा त्यांच्या लक्षात येईल की तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो, विषय चिंतन टाकून हे मन सद्गुरु भजनी लागो, दे भोगार्जनी ही श्रमते काया, सज्जन सेवनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो. त्यांनी पण मागणंच मागितलेलं आहे. पण हे मन नावाचं इंद्रिय तुम्हाला भगवंताने दिलेलं आहे, ते भगवंताच्या ठिकाणी स्थिर करणं हाच खरा परमार्थ आहे. देहाने आपण सगळ्या गोष्टी करत असतो, पण त्याच्या मागे जर मन नसेल तर त्या गोष्टी नुसत्या कवायत केल्यासारखं होतं. लक्षात, देहाने केलेल्या कर्मापेक्षा
वाचिक कर्माला महत्व आहे, वाचिकपेक्षा मनाने केलेल्या कर्माला जास्त महत्व आहे. म्हणून मनापासून कुठलीही गोष्ट व्हावी अशी तळमळ सर्वांची असते आणि मनापासून केलं तर ते चांगलंच होतं. लक्षात घ्या, व्यवहार असो नाही तर परमार्थ असो. नाही तर काय होतं, वर्षानुवर्ष आपण परमार्थ म्हणून बऱ्याच काही गोष्टी करत असतो, पण कधी कधी तो चुकीच्या मार्गाने जातोय की काय असं बघायला मिळतं. एकदा काय झालं, हल्ली ट्रॅव्हल्स कंपनी जातात बघा तीर्थयात्रेला, पर्यटनाला जातात, तीर्थयात्रा काशी प्रयाग इकडे तिकडे. तसं आहे, ट्रॅव्हल्सवाले हल्ली भरपूर आहेत आणि तशा 2-3 गाड्या म्हणजे जवळजवळ 100-200 माणसं घेऊन एक ट्रॅव्हल्स कंपनीवाले फिरायला घेऊन गेले होते, तीर्थयात्रा करायला घेऊन गेले होते. आणि रात्रभर प्रवास त्या बसमधून चालू आहे. सकाळची वेळ 6-7 वाजले असतील आणि ज्या प्रवासात ज्या मार्गाने जात आहे त्याच्या बाजूला मोठी अशी नदी होती आणि त्या नदीमध्ये एक जण आंघोळ करत होते. ते जे कंपनीचे मालक असतात ना, त्यांनी लांबून पाहिलं गाडीतनंच, ते बोलले इथे लगेच बस थांबवल्या, म्हणजे इथे कोणतरी आंघोळ करतोय. ड्रायव्हरला सांगितलं बस बाजूला घ्या रस्त्याच्या. एका मागोमाग येणाऱ्या सगळ्या 3 बस तिथे थांबल्या. सगळी मंडळी खाली उतरली. त्या मालकांना बरीच कामं असतात, म्हणजे ते टूर्स ट्रॅव्हल करणं फार सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाचे काही स्वभाव वेगवेगळे असतात. आम्हाला हेच मिळालं नाही, आम्हाला तेच मिळालं नाही, असं बरेच जण तक्रारी चालू असतात. आम्ही पैसे दिलेत मग आम्हाला व्यवस्थितच दिलं पाहिजे, असं सगळं असतं. कारण मी बरेचदा फिरतो त्यामुळे मला अनुभव आहे. एकदा आपले वणी आम्ही तिकडे नैमिषारण्य गेलो होतो. 200 ते 300 लोक घेऊन आले ते ट्रॅव्हल्सवाले आणि तिथले जे अगोदरचे आलेली मंडळी होते ते बाहेर पडायला तयार नाही रूममधून. आणि आम्ही 300 लोक त्यांच्या प्रांगणामध्ये सगळे उभे. रूम भरपूर होते, आपण खालीच न झाल्यामुळे देणार कशा. 4-5 तास आम्ही नुसते बसलेलेच तिथे. लोकांच्या तक्रारी सुरू झाल्या, पण आमचे बुवा शांत होते, ते काहीच त्यांनाच रूम दिली नाही. सगळे लोक त्यांना म्हणे बुवा तुम्हाला तरी रूम द्यायला पाहिजे होतं. ते काहीच बोलत नव्हते. त्यांना माहिती आहे की मला जर रूम दिली तर सगळी तक्रार करते बुवा त्यांना रूम दिली आम्हाला नाही दिली अजून. म्हणून बुवांना पण 8 तास बसून ठेवलं तिथे. आम्ही पण त्यांच्यावर बसलो. बऱ्याच गमती जमती असतात त्याच्यात. त्यांना खूप काम असतं त्यावेळेला, म्हणजे आयत्या वेळेला काय काय गोष्टी बदलत असतात. तसं त्यांनी पाहिलं एवढ्या तर 200 माणसांची स्नानाची आंघोळीची व्यवस्था बहुतेक इथेच करूया म्हणून. कारण त्यांनी पाहिलं लांबून कोणतरी एक आंघोळ करत होता, म्हणजे पाणी चांगलं आहे, आंघोळीला काय हरकत नाही, एक आंघोळ करतोय म्हटल्यानंतर ते चांगलं आहे. हळूच तो पुढे गेला आणि त्यांनी पाहिलं तो आधी एक माणूस आलेला गावातलाच होता, कोणीतरी सुरुवातीला तांब्या घेऊन आला होता. आता तो तांब्याचा तांब्या होता की कशाचा होता माहित नाही, कारण मुलींची कन्याशाळा तशी तांब्याचा तांब्या. आंघोळीला आला होता, पण जे खरे पोहणारे असतात ना पट्टीचे त्याचे तांब्याने आंघोळ करत नाही नदीवर गेल्या, ते उडीच नाही पाण्यात. मग त्यांनी पाहिलं तांब्या बाजूला तिथे ठेवला आणि आंघोळीला उडी टाकली. यांनी पाहिलं आणि तो पण आंघोळ करणार इकडे पाहत होता. एवढी माणसं आता थांबली तिथे, म्हणले हे सगळे इकडे येणार नदीवरती. तो घाबरला, वरती आला, म्हणला हे सगळे इकडे आले तर आपण तांब्या ठेवलेला आहे तो कुठे गायब व्हायचा यांच्या याच्यात. मग त्यांनी केलं, वरती आला आणि ओली वाळू असते नदीच्या कडेला, ते खड्डा केला आणि त्याच्यात तांब्या ठेवला, वरनं वाळू टाकली. परत आंघोळी लागली. परत वरती आला, म्हणला एवढे सगळे आले आणि ते सगळ्यांनी इथं कळणार कुठे तांब्यात, काहीतरी खूण तर ठेवली पाहिजे वरती. परत वरती आला तर खूण काय करायचे म्हणून त्यांनी वाळू ओली होती म्हणते आपली पिंड, आपली छोटीशी वाळूची छोटी पिंड केली, जसा आकार येईल तशी पिंड केली आणि त्या तांब्यावरती, म्हणजे खूण इथेच आपला तांब्या आहे, मग काय एवढी माणसं आली काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी परत आंघोळी सुरुवात केली. त्या सगळ्यांनी मालक जो होता त्यांनी पाहिलं, ते हुशार असतात, त्यांनी पाहिलं म्हणाला कोणतरी आंघोळ करतोय आणि इथे पिंड काढून ठेवलेली आहे. त्यांनी लगेच सगळ्यांना सांगितलं आलेल्या प्रवाशांना की इथे आंघोळ केलीत ना तर पुण्य मिळतं तुम्हाला. म्हणजे खूप पवित्र नदी आहे, आंघोळ केली तर लगेच पुण्य. आणखी पुन्हा विशेष, इथे जर पिंड काढून जर आंघोळ केली तर दुप्पट पुण्य. इथे आले 200 लोक, लगेच कपडे काढून लगेच पिंड तयार आहे. आधी त्यांनी 1 केली होती, तर 200 पिंड तयार झाली आणि आंघोळीला सगळे नदी. तो बिचारा गावातला कोणाला वरती आला, म्हणला आता पिंड आहे, आपला तांब्या कुठे गेला. विषय हसण्याचा नाही,
लक्षात घ्या, असा आपला परमार्थ तर होत नाही ना, असं कधीतरी चेक करायला पाहिजे. त्यांनी पिंड का काढली होती? तांब्या हरवू नये म्हणून. आणि बाकीच्यांनी काय काढलं होतं? म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की आपण परमार्थ करत असताना प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे. पूर्वीच्या काळी किंवा गणित आपण सोडवायचो, 10वीला पेपर लिहायचो, तेव्हा प्रत्येक पायरीला मार्क असतो. भूमितीमध्ये किंवा गणितामध्ये प्रत्येक पायरीला मार्क असतो. डायरेक्ट उत्तर लिहून चालत नाही. म्हणून गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. डायरेक्ट उत्तर लिहिलं काय होईल? तसं परमार्थामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. म्हणून नामदेव महाराज वर्णन करतायत, मागणं मागतायत, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंगा. कालपर्यंत आपण पाहत होतो की मन नावाचं इंद्रिय तुम्हाला मला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये असा एक चांगला गुण आहे की ते जर एका ठिकाणी ठेवलं तर ते पक्क होतं. त्याच्यासाठी आपण उदाहरण पाहिलं तर घोरपडीचं. तसं भगवंताच्या ठिकाणी जर ते मन ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी विवेक आणि वैराग्याची जोड लागते. काल मी तो श्लोकही म्हटला होता, मन हे उन्हाळ गुरु परधन पर कामिनीकडे धावे, यास्तव विवेक पाशे कंठी वैराग्य काष्ट बांधावे. वैराग्य आणि विवेकाची जोड त्या मनाला दिली पाहिजे, तरच ते मन तिथे राहतं. नाही तर किती वेळा कीर्तन केलं, किती वेळा कीर्तन ऐकलं, किती वेळा उत्सव साजरी केली, किती वेळा पूजा केली, तरी मन आपलं तिथे स्थिर होईल हे काही सांगता येत नाही. लक्षात घ्या. म्हणून तो विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, याचा पण कधीतरी अभ्यास केला पाहिजे की हा विवेक, सगळ्याच संतांनी विवेक शब्दाचा उपयोग केलेला आहे. सगळेच संत या विवेकाची मागणी करतात. टेंबे स्वामी महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. ते म्हणतात, दत्ता मजला दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वरदेसी. दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वरदेसी. दत्ता जरी तू वरदेसी. स्मरण तुझे मज नित्य असावे, स्मरण तुझे मज नित्य असावे, स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे. स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे. अनासक्तीने म्हणजे वैराग्याने, अनासक्तीने विवागावे, ऐसे मन वळवावे. दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वरदेसी. विवेक आणि विवेक आणि विवेक आणि सत्संगती हे, विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वय आहे. वासुदेवा निर्मळ देवी, वासुदेवा निर्मळ देवी, तेने तत्व दिला आहे. दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वरदेसी, जरी तू वरदेसी, जरी तू वरदेसी. सगळ्याच संतांनी या विवेक आणि वैराग्याचा शब्दाचा उपयोग केलेला आहे. मग विवेक म्हणजे नेमकं काय? तर विवेक या शब्दाचा अर्थ आहे निवड क्षमता. नीर क्षीर विवेक म्हणतात ना. दुधातलं पाणी बाजूला काढण्याची ताकद कोणाची आहे माहिती आहे का? राजहंसाची. दुधातलं पाणी बाजूला काढणं आणि मग पनीर तयार होतं. पाणी बाजूला काढलं की काय, पण ती राजहंस पक्षामध्ये आहे, आपल्यात नाही. आपण फार फार तर पाणी घालू शकतो दुधात, काढू नाही शकतो. आमच्याकडे एक येतो दूधवाला सकाळी,
पुण्यामध्ये. त्याला म्हटलं मी जरा लवकर येत जा रे, सकाळी जरा लवकर आवास की बरं असतं, जरा गरम ताज्या दुधाचा चहा म्हणतात तो बरा असतो फिरायला जायच्या अगोदर. तो बिचारा 8 वाजता यायचा. मी म्हटलं जरा लवकर येत जा, 6 साडेसहा आलास म्हणजे बरं पडेल. म्हटलं बुवा आलोच तो, मलाही लवकर आलं तर बरं वाटेल, पण काय माहिती का आमच्या नळाला पाणीच मला 7 वाजता येतं. म्हणजे 7ला पाणी आल्यानंतर तो दुधात पाणी घालणं आणि मग 8 वाजता घेऊन. त्यामुळे माणसं पाण्यात दुधात पाणी घालू शकतात पण काढू नाही शकत. ती ताकद फक्त राज म्हणजे ती निवड करतो, वेगळं करू शकतो. तसे आपण सगळेच जण प्रत्येक वेळेला निवड क्षमता वापरतच असतो. कुठलेही आपण माता भगिनी जेव्हा साड्यांच्या दुकानात जाता त्यावेळेला या साडीचा रंग बरोबर नाही, या साडीचा कलर काय पोत बरोबर नाही, या साडीची किंमत बरोबर नाही वगैरे वगैरे चालू असतं सगळं. ती आपण निवडच करत असतो. तांदळातले खडे बाजूला करणे, गव्हातले खडे बाजूला करणे हे पण निवडच करते, विवेकच करतो आपण त्याचा. एवढंच कशाला, कोथिंबीर आणतो आपण, सध्या 40 रुपये गड्डी मिळते, 50 रुपये महागाई वाढली आहे म्हणून. ती कोथिंबीर सुद्धा आपण निवडून घेतो. एकदा एक आजोबा मला भेटले, ते म्हणले बुवा काय हल्ली महागाई वाढली हो. म्हटलं काय झालं. आमच्या काळात म्हणजे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी 1 आण्याला एवढी कोथिंबीरची गड्डी मिळायची. अजून माझ्या डायरीत लिहिलेलं आहे, म्हणजे 1 आण्याला एवढी गड्डी मिळायची. आता 50 रुपयाला 100 रुपयाला पण मिळते कधी. एवढी महागाई झाली. मी विचार केला, म्हटलं ही कोथिंबीर पोटात किती काळ टिकते. कायम चूर्णवाला असेल तर 2 दिवस, पण त्या कोथिंबीरीचा माणसं आयुष्यभर हिशोब ठेवतात, 40 वर्ष 50 वर्ष. पण त्या भगवंताने आपला या जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होण्यासाठी केवढा मोठा विवेक लागेल, केवढा मोठा विचार लागेल. म्हणून प्रत्येक गोष्टीचा आपण विवेक करत असतो. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, प्रत्येक गोष्ट आपण करत असतो. तसं परमार्थामध्ये सुद्धा हा विवेक जागृत असला पाहिजे प्रत्येक वेळेला. साधी पूजा करतो आपण, पूजा करतो ती आमचे बुवा आमच्या कीर्तनी थाटातला एक दृष्टांत आहे. ते हल्ली लोक पूजेला सुद्धा कंटाळलेले आहेत. काय म्हणेल ते बुवा, बुवा आम्ही 2 तास पूजा करत असतो. म्हटलं काय करतात तुमचं, तुम्हाला माहिती काय करतात. पण पूजेला पण माणसं कंटाळतात. एक जण म्हणाला बुवा आमच्याकडे एवढे देव आहेत ना, ते शाळीग्राम असतात ना, आमच्या घरी सुद्धा जवळजवळ 49 शाळीग्राम आहेत, 3 डिशमध्ये ठेवलेले. काय काय लोकांकडे खूप देव असतात, पूर्वजांनी आणून ठेवलेले असतात. कंटाळा येतो, 2-2 तास लागतात, 1-1 तास ते फुलं आणा, हे करा ते करा. एक जण म्हणाला बुवा इतका वळटा येतो ना पूजेला, इतका वेळ लागतो ना, एवढे पूर्वजांनी देव आणून ठेवलेत घरामध्ये. म्हटलं कशी करता पूजा तुम्ही. काय नाही म्हणा, वस्त्र ठेवले असतं खाली मोठं पातेलं घेतो पाण्याचं, ती 2 टपो धरतो आणि खचकन ओढली की सगळे देव पाण्यात. म्हणजे स्विमिंग टँक मध्ये आपण उड्या लागतो ना, आणि सगळ्यांना एकदम घेतो एका वस्त्रामध्ये पुसून. कुठलाही देव कुठे, म्हणजे शंकराच्या बाजूला पार्वती ठेवायची, तिथे लक्ष्मीला ठेवतो. आणि फुलं अशी उधळतो की तुमची तुम्हीच घ्या वाटेल. म्हणजे गणपतीला दुर्वा आवडतात, त्यांच्या अंगावर बेलाचं पान. शंकरांना बेलाचं पान आवडतं, त्यांच्यावरती लाल फुल घालतात. देवांना पण आवडतात ना फुलं, फुलांचे रंग पण आवडतात. मग प्रत्येक देवाचे ठरले, पण हे जे अशी उधळतात असं म्हणलं पूजा करतो. एकदा म्हणलं कंटाळलो म्हणलं पूजेला. एक जण इतका कंटाळला पूजेला, इतका कंटाळला घर सोडूनच गेला. आता घर सोडून माणसं जातात कुठे जातात. हा ऐकलेलं आहे, बरेच लोकांना वाजवलं त्यामुळे माहिती आहे. तिथे म्हणाले ते सासूबाईंनी स्वागत केलं, राहा म्हणाले आमच्याकडे आलाय तर, बाकी काय काम करू नका, फक्त देवाची पूजा करा म्हणून. घरच्या देवाचा वैतागाला इथे येऊन पूजाच करायची. शेवटी म्हणला आत्महत्याच करूया. हल्ली नोव्हेंबर महिन्यात पण पाऊस पडतोय, पूर आलेला आहे, उडीच टाकतो म्हणला पाण्यात. एका आजीबाईने म्हणले थांबवलं. आजीबाई म्हणले की अरे कशाला उडी टाकतो, वाहून जाशील ना पाण्यात, काही काम करून माझ्याकडे राहा, एकटी आहे, भरपूर संपत्ती आहे, 7 पिढ्या बसून जातील एवढी संपत्ती आहे, एकटी म्हातारी आहे, माझ्याकडे राहा, काही काम धंदा करायला येणार नाही तुला, फक्त देवाची पूजा करायची. विनोदाचा भाग सोडून द्या. कीर्तनात कंटाळली म्हणून विनोद असतो, विनोदासाठी कीर्तन नसतं. पूजा करतो आपण ती कोणासाठी करतो, देवासाठी करतो का. वास्तविक
भगवंताला जे काय आपण अर्पण करतो त्यातली एकही गोष्ट माणसाने निर्माण केलेली नाही, एकही नाही. फुलं सुद्धा भगवंताने निसर्गातच निर्माण, पाणी निसर्गातच निर्माण. काय आपण वेगळं करतो? फक्त ते प्रेमाने वाहणं एवढंच काम आहे. ती पूजा देवासाठी नाहीये, ती आपल्यासाठी आहे. उत्सव झाल्यानंतर तुम्ही वर्षभर जरी इकडे आला नाही तरी देवाचं काही रागवणार नाही, पण आपलं नुकसान होणार आहे, लक्षात घ्या. ती पूजा, ते दर्शन स्वतःसाठी असतं, आपल्या कल्याणासाठी असतं. हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून ऐसा दे विवेक पान, सातत्याने विवेक जागृत असला पाहिजे. कुठल्या कुठल्या गोष्टींचा विवेक असायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडू. हा तुम्हा आम्हाला मिळालेला मनुष्य देह आहे ना, तोच फार महत्वाचा, त्याचा हृदय विवेक करणं महत्वाचं. समर्थ म्हणतात, शरीरासारखे यंत्र आणिक नाही. आहे का कुठे? आज विज्ञानवादी एवढे पुढे आहे, पण इकडे पंचपक्वान्नाचं ताट दिलं की तिकडे बाटलीभर रक्त आहे, असं आहे का मशीन? डॉक्टर ते डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे. पण असं नाहीये. आज पुण्यामध्ये आमच्या दिनानाथ मधनं मेसेज येत असतात की रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा, रक्तदान करा. म्हणजे असं हे यंत्र भगवंतानी तुम्हाला मला दिलेलं. या देहाचाच विचार करणं फार महत्वाचं आहे. मनुष्यासारखं देह, मनुष्यत्व आधी मिळालेलं आहे. माणसं माणसासारखे वागतात का, इथपासून प्रश्न आहे. म्हणून शाळेमध्ये लिहिलं जातं, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. का? कारण 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय. हा म्हणजे संत सत्पुरुषांचा सहवास आणि आपलं कल्याण व्हावं, आपल्या ह्या जीवाचा उद्धार व्हावा अशी तळमळ असणं, आणि हा मनुष्याचा देह मिळणं. आपल्या सगळ्यांच्या सौभाग्याने आपल्याला मनुष्याचा देह मिळालेला आहे. याचा कधीतरी विवेक केला पाहिजे की हा मनुष्याचा देह मिळाला आहे, मग माणसाकडे वेगळं काय आणि इतर प्राण्यांकडे वेगळं काय? इतर प्राणी पक्षी पण सगळ्यांचं सगळं चालू आहे हो. मग आपल्याकडे वेगळं काय आहे याचा पण कधीतरी विचार केला पाहिजे. 84 लाख योनी फिरल्यानंतरचा हा मनुष्याचा देह मिळतो असं आपण ऐकतो नेहमी. त्यातले 70,000 वगैरे शोधलेले आहेत विज्ञानवाद्यांनी. नॅशनल जॉग्राफी चॅनल पाहिलं असेल तर समुद्राखाली किती आहेत, आकाशात किती आहेत, पृथ्वीवरती किती आहेत, असे सगळे प्राणी पक्षी किडामुंगी पासून शोध चालू आहे. पण अजून त्यांना अनेक जीव शोधायचे. 84 लक्ष असं आपल्या पुराणाने आधीच सांगून ठेवलं. एवढं जीव फिरल्यानंतर आपल्याला मनुष्याचा देह मिळतो, मग तो किती महत्वाचा असेल विचार करा. शरीरामध्ये इतकी सिस्टीम ठेवलेली आहे की एखादं, आता ते ऑपरेशन करतात ना हार्ट वगैरे, तर आपल्या शरीरातलीच नस काढतात आणि म्हणजे स्पेअर पार्ट सारखा भाग आहे. गाडीमध्ये असतो ना स्पेअर पार्ट, तसं आपल्या शरीरात देऊन ठेवलं आधीपासून. इतका महत्वाचा देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे, त्या देहाचा कधीतरी विचार केला पाहिजे. लक्षात अहो, एखादं इंद्रिय जरी कमी दिलं ना भगवंतानी तरी पंचायत होते. एकदा काय झालं, एक शेतकरी झाला होता. शेतामध्ये कामधंदा सुरू आहे, नांगरणी पेरणी, आणि त्या रस्त्यावरून एक कोणती वाटसरू चालला होता. त्या वाटसरून त्यांना विचारलं लांबून, दादा हा रस्ता कोणीकडे जातो? आता आपल्या कोकणात असं कोणाला विचारलं तर घरी नेऊन सोडतात लोक. सांगली सातारा भागातले लोक आहेत ना, ती फार मजेशीर. आम्ही कधी गेलो नवीन त्या भागात, विचारलं ना रस्ता ना त्यांचं घर, ते म्हणजे चला, ते आमच्याबरोबर येतात त्या घरापर्यंत, चहा पितात आणि मग जातात. पण काय काय पुण्यात येऊन विचारा तुम्ही रस्ता कुठे आहे. एकदा मी सुरुवातीला गेलो तेव्हा विचारलंय का रस्ता कोणीकडे, तो म्हणला बांधल्यापासून कुठेच गेला नाही, इथंच आहे म्हणजे. तसं त्यांनी त्याला विचारलं रस्ता कोणीकडे जातो. यांनी सांगितलं आमचे बैल विकायचे नाही. तो तिकडनं 10 वेळा विचारतो रस्ता कोणीकडे जातो बाबा हा. ते म्हणले माझा बैल विकायचे नाही, म्हणजे माझे बैल विकायचे. तो म्हणला याच्या नांदाला होता आपले वाटला, तो गेला बिचारा निघून. थोड्या वेळाने काय झालं, त्या शेतकरी दादांच्या कारभारीण बाई आल्या न्यारी वगैरे घेऊन. त्यांनी पहिल्यांदा चारा पाणी तिला बांधून ठेवलं आणि न्यारी करण्यासाठी एका झाडाखाली बसले. आणि त्याला एकदम आठवलं मगाशी कोणतरी आला होता वाटसरू, त्याने आपले बैल विकत मागवले. बायकोला सांगायला लागला मगाशी एक जण आला होता, तो आपले बैल विकत मागत होता. मी सांगितलं आमचे बैल विकायचे नाही. तिला काय वाटलं, आमटीत मीठ जास्ती पडले म्हणून हे मला ओरडते. लक्षात येते का बघा.
आमटीत मीठ जास्ती बोली, आज मी आमटी स्वयंपाक केलेला आहे, सुनबाईने केलाय. आणि तिला राग आला हो, पण गेली घराकडे तडतड तडतड. मी वाटेतच सुनबाईनं आडवलं. सुनबाई कुठेतरी नवीन साडी नेसून कार्यक्रमात चालल्या होत्या. वाटेतच तुला एक दिवस स्वयंपाक करायला सांगितलं, आमटीत मीठ कशाला जास्ती टाकलंस? ते मला यजमान शेतावरती इतके ओरडले. तिला काय वाटलं, नवीन साडी नेसून कार्यक्रमात झाली म्हणून सासूबाई ओरडले. तिला पण राग आला. ती म्हणजे आता येऊ दे यजमान, त्यांना सांग. मी यजमान गिरणीवरनं डोक्यावरती दळणाचा डबा, हाताला एक 7-8 वर्षाची मुलगी दुकानात येत होते बिचारी. तिने वाटेतच अडवलं त्यांना. म्हणजे काय, एक दिवस नवीन साडी नेसून कार्यक्रमाला चालले, सासूबाई शेतातून आल्या आणि मला अद्वा बोलायला लागल्या. त्याला वाटलं गिरणीत वरनं यायला उशीर झाला म्हणून मला ओरड. तो सांगतोय गिरणीतच गर्दी होती, गिरणीतच गर्दी होती. त्याला वाटलं मी सांगतोय ते हिला कळत नाही म्हणून त्या मुलीला पुढे केलं. सांग आईला गिरणीत गर्दी होती की नाही. ती मुलगी म्हणते, बाबा काय पण करा पण यंदा माझं लग्न लावा. विनोदाचा भाग सोडून द्या. एखादं कर्णेंद्रिय भगवंतांनी स्विच ऑफ करून ठेवलं तर व्यवहार धड होत नाही तो. मग इतका सुंदर देह भगवंतांनी तुम्हाला मला दिलाय, त्याचा कधीतरी विवेक करणं. माणसाला वाटतं हो आम्ही काय सगळं झाल्यानंतर करू, रिटायर झाल्यानंतर बघू म्हणले. ते काय तुमचं देव कीर्तन वगैरे काय आहे ना, तीर्थयात्रा ते नंतर बघू, आता मला वेळ नाही म्हणले. एकाने असं ठरवलं, 50शी झाली. माणसाचं आयुष्य किती, 100 वर्षाचं किती. 50 वर्ष झाल्यानंतर त्यांनी ठरवलं रिटायरमेंट घेऊनच आले. 50 वाढदिवसाच्या दिवशी घरी आले, रिटायरमेंट घेऊन सगळ्यांना नातेवाईकांनी बोलवलं होतं, सगळ्यांना बोलवलं होतं वाढदिवसाच्या निमित्तानं. आणि तिथेच जाहीर केलं, आज मी येताना राजीनामा देऊन आलो नोकरीचा. उद्यापासून कीर्तनाला जाणार, कथेला जाणार, मंदिरात जाणार, काकड आरतीला जाणार, तीर्थयात्रा करणार. मी नोकरी सोडून दिली. परमार्थ काय म्हणतात ना, तो सगळा करणार आहे. लोकांनाही आनंद वाटला, सगळे नातेवाईकांनी कौतुक केलं, चांगली गोष्ट आहे म्हणले. आणि त्या दिवशी रात्री उशीर झाला सगळा कार्यक्रमाचा. उद्या सकाळपासून आता परत सकाळी काकड आरतीला जायचं 4 वाजता वगैरे त्यांचं ठरलेलं होतं. त्यांनी सगळ्यांना बोलून नाही दाखवलं. रात्री झोपले. सकाळी 4चा गजर झाला पण उठली नाही. लोकांना वाटलं बहुतेक रात्री जागरण झाल्यामुळे आज पहिला दिवस आहे, उद्यापासून जातील. 7 वाजले तरी उठायला तयार नाही. 8 वाजले, 9 वाजले, शेवटी दरवाजा तोडला आणि त्यांचा परमार्थ काय तो झालेला झोपेतच. म्हणजे कुठली वेळ कधी येईल ती सांगता येत नाही, लक्षात घ्या. वेळेचा पण विवेक असणं महत्वाचं. आपल्याकडे एक म्हण होती, टाइम इज अ मनी, पण ती खोटी म्हण आहे, लक्षात घ्या. गेलेला पैसा एक वेळ काबाड कष्ट करून परत मिळवता येईल, पण गेलेली वेळ मात्र कधी आयुष्यात परत मिळवतं. आता आपलं जे काही अर्धा पाऊण तास कीर्तन चालू आहे, ती वेळ तुमच्या माझ्या आयुष्यातून निघून गेली, ती साक्षात ब्रह्मदेव आले तरी आपल्याला देणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे वेळेला फार ओळखणं महत्वाचं आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी एका अभंगामध्ये वर्णन करतात की माणसाचं आयुष्य कसं निघून जातं ना कळतच नाही. काय म्हणतात समर्थ, सावधान 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 वाचे बोला राम राम सावधान. 10 वर्षे बालपण 20 वर्षे होता रुण्य तेव्हा नघळे साधन सावधान सावधान
सगळा माझा पाठही नाही. 100 वर्षाचं गणित मांडलेलं आहे त्याच्यामध्ये. सावधान सावधान वाचे बोला रामनाम. 10 वर्षे बालपण. आता 1 ते 10 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करू शकतो का छान बसायचं कीर्तन ऐकायचं? पण ही छान आहेत ना, सगळे ऐकतायत, पाणी पित आहेत तिघही, पण कीर्तन ऐकतायत. त्यांच्याकडनं आपण अपेक्षा नाही करू शकत. त्यांनी दंगा केला पाहिजे, त्यांनी मस्ती केली पाहिजे, हे सरळ आहे. 1 ते 10 कशाला, 90 ते 100 सुद्धा करत नाहीत माणसं. नाही म्हणले आलोच तो बुवा कीर्तनाला, पण ते काय आहे, माझ्या भाचीच्या सुनेच्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला चाललं म्हणले. फक्त माचीच ठेवायची बाकी राहिली तिकडे, आणि तिकडे लग्नाला चालले कोणाचं. म्हणून 90 ते 100 सुद्धा माणसं आलो असतो बुवा सिरियल बुडते वा आमची. असो, 1 ते 10 वर्षांच्या मुलाकडनं आपण अपेक्षा नाही करू शकत, पण 10 ते 20 वर्ष पुढची 30 वर्षापर्यंत, 20 वर्षापर्यंत काय तारुण्य पण असतं, तरुणपणा असतो, अहंकार असतो. ह्याच्यात काय त्याच्यात काय तुझ्यात तरी काय, असं मी कालच म्हटलं होतं. सगळं ग्रीन ग्रीन दिसायला लागतं. तेव्हा हे कीर्तन वगैरे काही नको वाटतं. तेव्हा 30ची होय वरती दारा पुत्र, लग्न कार्य होतं, मुलं बाळा होतात, मग मात्र येतात प्रपंचाच्या काही अडचणी सुरू झाल्या की मग ज्योतिषांकडे येतात. मग ते म्हणतात तुमचं कुलदैवत कुठे ते जा म्हणले. आई वडिलांना त्यांनाही माहित नसतं. 30ची होय वरती, 30 वर्ष लग्न कार्य झालं की काय होतं ते माहिती आहे, सगळ्यांना अनुभव आहे त्याचा. आमचे बुवा गमतीने म्हणतात, एकदा काय झालं, एका वाघाचं लग्न होतं. सध्या वाघ सगळीकडे दिसतोय ना, त्याचं लग्न होतं आणि त्याची वरात चालली होती लग्नाची वाघाची. आणि त्या वाघाच्या लग्नात सगळे हिंस्र प्राणी सगळे वाघच होते सगळे. आणि त्याच्यामध्ये एक पिटुकला उंदीर होता, तो पण नाच होता, धूम मचाले धूम म्हणून वरात. त्यांनी एका वाघाने पाहिलं, मॅनेजर होता, त्यांनी म्हणले तुला कोणी आमंत्रण, तुला कोणी पत्रिका दिली म्हणले, तुझा जीव काय म्हणले, तू कशाला इकडे आला? तो उंदीर म्हणला जास्त बोलायचं नाही मला, त्याचं लग्न आहे ना, त्याचा मी भाऊ आहे म्हणला. अरे त्याची तब्येत काय, तुझी तब्येत नाही म्हणला, लग्नापूर्वी पण वाघच होता. ते लग्नात झाली भरपूर फोटो काढतात ना, त्याचं कारण काय माहिती का, असे तुम्ही हसत होतात म्हणून ते भरपूर फोटो काढायचे, नंतर काही चान्स नाही हसायला. एकदा काय झालं, एका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये एका ज्येष्ठांचा सत्कार आयोजित केला होता. त्यांचं 80-85 वय होतं आणि लग्नाला जवळजवळ 50 वर्ष होऊन गेली. म्हणून त्यांचा सत्कार ठेवला त्या जोडप्यांचा. आणि का सत्कार केला होता माहिती का, वय जास्ती आहे म्हणून नव्हे. सत्कार करताना असं सांगण्यात आलं की यांच्या दारावरनं कधीही आम्ही गेलो तरी यांच्या घरातनं फक्त हसण्याचे आवाज येतात. कधी भांडण नाही, तंटा नाही, काही नाही, कायम हसण्याचे आवाज यांच्या घरात येतात. त्यामुळे या दोघांचा सत्कार झाला वगैरे. मग ते आजोबा हळूहळू आले माईक जवळ, म्हणले तुम्ही सत्कार केलाय पण मी आज तुम्हाला त्याचं कारण सांगणार, आमच्या घरात हसण्याचे आवाज काय येतात त्याचे. म्हणजे काय, लोक पण असले इतके 50 वर्ष एका घरामध्ये हसण्याचे आवाज येणे म्हणजे सोपी गोष्ट आहे. ते आजोबा सांगायला लागले, म्हणाले आमचं 50-55 वर्षापूर्वी लग्न झालं. लग्नाच्या पहिल्या 2-3 दिवसातच माझ्या लक्षात आलं माझ्या बायकोचं स्वभाव. तिच्या मनाच्या विरुद्ध काही झालं तर ती जे काही मिळेल ना हातात ते फेकून मारायची. पेला दिसला तर पेला फेकून मारायची, तांब्या फेकून, एकदा तर ताटच फेकून मारलं, एकदा पोळी करत होती, पोळी गरम पोळीच फेकून मारली. आणि हे मला 5-10 दिवसातच लक्षात आलं की हिच्या मनाच्या विरुद्ध काही बोललं गेलं तर ही काही हातात मिळेल ते फेकून मारणार. त्यावेळेपासून मी पण सावध झालो. आता मी माझ्याकडून काहीतरी चूक झाली, काहीतरी बोललो, आता ती काहीतरी फेकून मारणार म्हटल्यानंतर मी लगेच ती वस्तू चुकवायचो. म्हणजे पेला फेकून मारून तुम्ही लगेच बाजूला व्हायचो. ते कळलं होतं ना. समजा तो पेला मला लागला तर ती हसायची आणि मी चुकवला तर मी हसायचो. असं आम्ही गेली 50 वर्ष हसतोय म्हणजे. म्हणून 30ची होय वरती दारा पुत्रतेला भती, त्या त्याची पुढे भ्रांती नकळे स्वरूप स्थिती. 40 होता
डोळ्याच्या आळशी येते, दिसायचं कमी व्हायला लागतं. 50 वर्ष होता, श्यामकेशी शुभ्र होती. पहिले 5-6 वर्ष जावी ती कलर, नंतर सोडून देते. पण आतून ते शुभ्रची असते. जे कलर करतात त्यांच्यासाठी सांगतो, समर्थांची क्षमा मागून. साठीची बुद्धी नाटी, हातात घेऊन काठी, वसा वसा धावती मागे कारटी, असं वर्णन केलेलं आहे. नंतर हे दंत वर्णन केलेलं आहे. या दाताच्या पंगती हलती, असं वर्णन केलंय. दात पडून जातात. मग आमचे सगळे, तुम्ही ऐकलं असेल विनोद, आमचे सगळे बुवा गमतीने सांगतात. आम्ही कीर्तनकार सांगत असतो, म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, असं आम्ही म्हणतो. पण काय काय शब्द आहेत ना, ते ओष्टव्य आहेत, काही दंतव्य आहेत. दाताला दात लागले तरच त्याचा उच्चार येतो व्यवस्थित. मग काही काही लोक दात नसल्यामुळे म्हणतात, पण आवाज काहीतरी वेगळाच येतो. आले लाम आले लाम 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 आले आले, आणि आले कुठनं आले, आता आम्हाला काय माहिती कुठनं आले, अशी परिस्थिती येते हो. 70ची होय गणना, उठता बैसविना बैसता उठविना, बापुडा होय दैन्य म्हणा, असं वर्णन केलेलं आहे. 70-80 वर झालं की कीर्तनाला 1 तास आधीच येऊन बसतात लोक. कीर्तन झाल्यानंतर 1 तासानंतर घरात, कारण बसण्याचे आणि उठण्याचे समारंभ सुरू होतात ना. 90ची वर्ष झालं की पाण्याविण मासुळी तैसा जीव तळमळे, असं वर्णन केलेलं आहे. शतवारी पुरुष झाला, राजहंस निघून गेला, जन म्हणती तयाला उचला उचला प्राणी भूमिभार झाला. तेव्हाच लोक धावपळ करतात. म्हणले आजच कसे गेले, म्हणजे आम्हाला इकडे जायचं होतं, चला म्हणले लवकर आवरूया. इतकी धांदल करतात. एरवी नाही, त्या दिवशी नेमके धांदल करतात. लोकांना इतकं जायचं असतं, इकडे जायचं असतं, तिकडे जायचं असतं. कोण येणार असेल मुंबईत वाट बघायची पण वेळ नसते, तेव्हा धांदल. म्हणून समर्थ सांगतात की असं आयुष्य कसं निघून जातं कळत नाही हो. म्हणून याचा विवेक, दिलेली वेळ फार महत्वाची आहे. म्हणून ऐसा दे विवेक पांडुरंगा, अखंड विवेक जागृत असला पाहिजे, अखंड विवेक. मी मगाशी म्हणत होतो की इतर प्राणी आणि मनुष्य प्राण्यामध्ये काय फरक आहे. त्यात चुका परत परत करणारा कुठला प्राणी असेल तर तो मनुष्य प्राणी. लक्षात घ्या, सगळं समजतं तरी सुद्धा चूक करतात. पण इतर प्राणी पक्षी कधी त्यात चुका करत नाही. त्यांना एकदा कळलं ना, गाय बघा, गाईला पण, इतर प्राण्याला पण बुद्धी असते, माणसाला बुद्धी असं नाही. इतर प्राण्याला बुद्धी असते की नाही बघा. कुत्र्या मांजराला लावून त्या सवयी ते पाळतात. तो डॉल्फिन नावाचा मासा असतो ना, त्याला विनोद कळतो. राणीच्या बागेत गेला असेल तर बघा विनोद करून, पण ते छोटे छोटे आहेत बिचार. पण डॉल्फिन नावाच्या माशाला विनोद कळतो. आणि आम्ही कीर्तनात विनोद सांगतो, तो 4थ्या दिवशी असतात लोक. काय उपयोग आहे त्याचा. एकदा एक काल आता पुण्याला, एक जण माझा मित्र गावावरून, त्याला आमच्या पुणे पाट्या फार मस्त गमतीशीर देतात लोक. काल त्यातलं एक उदाहरण सांगितलं. तसं मी त्याला घेऊन गेलो, आमची तुळशीबाग वगैरे दाखवायला इकडे तिकडे. आणि एक बंद दुकान होतं, त्याच्यावरती पाटी लिहिली. काय लिहिलं होतं, दर सोमवारी दुकान बंद राहील, वाचता येत नसेल त्यांनी शेजारच्या दुकानात चौकशी करा. मी त्यालाही दाखवलं, म्हटलं बघितलं का कसं लिहिलंय आमच्याकडं. त्याला काही कळलंच नाही. म्हटलं कळलं नाही, चल म्हटलं आता घरी गेलो संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर तो हसायला लागला. म्हटलं काय झालं आता हसाल. तर म्हटलं काय नाही, मगाशी आपण ती पाठीवर तिथे, म्हणलं आता लक्षात आलं. म्हटलं काय लक्षात आलं तुझ्या. म्हटलं काय लिहिलं होतं तिथे, दर सोमवारी दुकान बंद राहील, वाचता येत नसेल तरी शेजारच्या दुकानात चौकशी करा. म्हटलं यातलं तुला काय कळलं. तो म्हटला नाही, शेजारचं दुकान बंद असेल तर कोणाला विचारतो. म्हटलं चल जेवून घे. म्हटलं चल. म्हणजे विनोद सुद्धा कळत नाहीत कधी कधी. कुत्र्या मांजरांना लावू ते सवयी पाळतात. घाटावरती आपण गेला असेल तर ते उसाच्या गाड्या घेऊन जातात ना, बैलगाड्या. त्याच्यातला मालक जागा असेल ना तर तोच रस्त्यात गाडी अडवून ट्रॅफिक करून ठेवतो. पण जर तो झोपला जरी त्याच्यात, तरी ते बैल गाड्या बरोबर कारखान्यावरती घेऊन जातात. त्यांना एकदा रूट दाखवलं. मग इतर प्राण्यांना पण बुद्धी असते. गाईला तुम्ही ओला चारा घेऊन उभे राहिला तर ते खायला पुढ्यात येणार आहे. काठी घेऊन उभं राहते, येईल कधी पुढ्यात. तिला माहिती आहे मारणार आहेत ती खायला मारणार आहेत.
माणसं म्हणतात आम्ही घरं बांधतो, बिल्डिंग बांधतो, इतर प्राणी पक्षी पण घरं बांधतात. सुगरणीचा कोटा आपल्या कोकणामध्ये नारळाच्या झाडावरती आपण पाहतो नेहमी, किती सुंदर घर बांधतात ते पक्षी. तिला कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये जाऊन प्लॅन मंजूर करून आणावं लागत नाही. ते घरटं जर तुम्ही बघितलं ना आतून, तर त्याला आतमध्ये पिल्लांना खेळायला पाळणा पण केलेला असतो. इतकं सुंदर घरटं ते बांधतात. मग माणसं काय वेगळं करतात? पत्र्यांनी तर शेणकिडे असतात ना, ते पण म्हणे एकावर एक इमली बांधतात, अशी कविता केलेली आहे. मग इतर प्राणी पक्षी सुद्धा घरटे बांधतात. माणसं विशेष काय करतात? माणसाकडे काय आहे? तर माणसाकडे बुद्धी आहे. इतर प्राण्यांना पण आहे, पण इतर प्राण्यांना बुद्धी फक्त देहाच्या बाबतीवरती आहे. गाय कधी गोठ्यात राहून असा विचार करणार नाही, मी कशाला जन्माला आले, माझा काय उद्देश आहे, मला काय ध्येय आहे, असं कधी ती विचार करणार नाही. पण मनुष्य मात्र असा विचार करू शकतो. म्हणून मनुष्याला देहबुद्धी आहेच आहे आणि त्याच्याबरोबर आत्मबुद्धी पण आहे, लक्षात घ्या. म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पूर्वी सुद्धा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नावच मुळी छान आहे. त्या ग्रंथाचं नाव काय माहितीये का? विवेक सिंधू. मुक्तेश्वर महाराजांनी दिलेलं आहे. विवेक सिंधू या शब्दाचा अर्थ काय? विवेक सिंधू म्हणजे सागर. समुद्रात जसं सगळीकडे पाणी पाणी पाणीच असतं, तसं आपल्या अंतःकरणात अखंड विवेक 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 असला पाहिजे. सातत्याने आपण हे करतोय ते बरोबर आहे, चूक आहे. व्यवहारात मात्र त्या गोष्टी आपण विचार करून करतो. देवाच्या पुढे मात्र भोळाभाव असतो. तिकडे कोर्टात केस चालू असेल तर भोळाभाव असतो का? कुठला वकील गाठायचा, कोणाला कसं करायचं, त्या जजनं कसं गाठायचं, त्यांना कसे पैसे द्यायचे, सगळा विचार चालू असतो. पण देवाच्या बाबतीत मात्र आमचा आपला भोळाभाव असं नाही चालत. म्हणून कैसा दे विवेक पांडुरंगा, म्हणून हे विवेक जागृत होण्यासाठी सुद्धा नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडेच मागणं मागितलंय. तेच मागणं आपण आजच्या पूर्वरंगाच्या अभंगामध्ये मागूया. बाकीचा भाग उद्याच्या पूर्वरंगात पाहूया. म्हणून आज इथे थांबतो. म्हणून नामदेव महाराजांनी ज्या मागण्या मागितल्या आहेत ते मन एकाग्र करण्यासाठीच आहे. अखंड विवेक जागृत असला पाहिजे. म्हणून नामदेव महाराज मूळ अभंगामध्ये म्हणतात, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, 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 मर्मबंधात निधेवही, करावे सार्थक, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, कैसा दे विवेक पांडुरंग, मुक्ताबाई म्हणून दौला Oh
अतिशय सुंदर पद मध्यंतरात सादर केलं त्याबद्दल काकांना धन्यवाद देऊया. सगळ्यांनी खणखणीत टाळी वाजवा आणि मुद्दा नामस्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम तीरथ घूमत घूमत पारथ, तीरथ घूमत घूमत पारथ, तीरथ घूमत घूमत पारथ, रामेश्वर को आया, रामेश्वर को आया, रामेश्वर को आया। पूजा विधि सब विधिगत करके, पूजा विधि सब
एक तरुण वीर तीर्थयात्रेला आलेला आहे. तीर्थयात्रा करत करत रामेश्वर पर्यंत पोहोचला आणि रामेश्वरची पूजा केली. आणि आपल्याला जसं समुद्र किनारा लाभलेला आहे तसा रामेश्वरला सुद्धा समुद्र किनारा आहे. आणि ते निसर्ग सौंदर्य पाहत पाहत तसा जंगलाच्या वाटेने जात असताना त्याच्या कानावरती शब्द आले. त्याला वाटलं कोणीतरी तपस्वी ऋषी मुनी कोणीतरी ध्यानाला बसलेले आहेत. जाता जाता त्यांचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊ. म्हणून त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने निघाला. पण आवाज येत होता पण आकृती काही दिसत नाही. कोण नामस्मरण घेते काही कळत नाही. म्हणून त्या घनदाट अरण्यामध्ये आतमध्ये आला. नंतर मात्र आवाज थोडा जास्त कानावरती स्पष्ट यायला लागला आणि इकडे तिकडे पाहिलं तर मोठं झाड होतं आणि त्या झाडावरून कोणतं नामस्मरण करतं हे त्यांनी पाहिलं. कोण होते झाडावरती बसलेले? हनुमंतराय ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसलेले आहेत आणि अखंड मुखातून प्रभू रामरायांचं नामस्मरण सुरू आहे. राम नाम वदनी घेत राम नाम राम नाम धन्य कपी भला धन्य कपी भला राम नाम लागली समाधी द्यास लागली समाधी द्यास लागली समाधी द्यास अद्वैतपणी भजनी खास अद्वैतपणी भजनी खास राम नाम भजनी राम नाम भजनी राम नाम भजनी राम नाम राम सुरू आहे. त्यांनी वर्ण पाहिलं, त्या तरुणाकडे पाहिलं आणि त्यांनी त्याला विचारलं, रे कुठून आलास तू? आणि बाणांचा भाता खांद्याला आहे, खांद्याला धनुष्य पण आहे. त्यातलं काय कळतं की नुसतं आपलं हल्लीच्या राजकारणासारखं चिन्ह म्हणून अडकवलंस? तो तरुण वीर म्हणाला, मी खाली तुम्ही वरती, आपला संवाद कसा होणार? जरा खाली घ्या, मग आपण काय ते बोलू ना. कशाला अडकवलंय काय अडकवलं सांगतो. आता हनुमंतरांना वरून खाली यायचं म्हणजे काय शिडा जिना पाहिजे होता काय नाही. त्यांनी दांड कशी उडी टाकली झाडावर आणि उड्या मारत 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 त्याच्या समोर आले तरुणासमोर. काय काय म्हातारे करत असतात. विमानात तर पडले होते एक जण. आता मध्ये पण एक विमान कोसळलं, पण एक जण बरोबर त्याच्यातनं वाचले. तसं त्या काळामध्ये पण एक वयस्कर होतं ग्रस्त. विमान कोसळलं, जळून गेलं, पण त्याला काय नाही, उठून चालत घरी. तसं यांनी उडी मारली आणि पुढ्यात येऊन उभे आहेत आणि त्या तरुणाला विचारलं, काय रे कशाला धनुष्यबाण अडकवलंयस? काय तुझं नाव काय? स्वतःचं नाव सांगायचं आणि त्यांनीच त्यांना प्रश्न, तुम्ही कोण? हनुमंतरायांनी कुठेही मोठेपणा अहंकार काही न सांगता सांगितलं की या देहाला राम होत. हनुमंत म्हणतात, मी तुला माहितीये का, त्रेतायुगामध्ये प्रभू राम यांना वानर सेनेने मदत केली, त्या सेनेचा मी सेनापती होतो. कुठेही मोठेपणा नाही, मी त्यांचा सेवक आहे, रामांचा सेवक आहे, दास आहे, अशीच ओळख करून दिली.
पण त्या तरुणांना विचारलं, ते राम ते म्हणले ते निजधामाला गेले, मग तुम्ही का थांबला? ते म्हणले मी थांबलो नाही, माझी तर नेमणूक केलेली आहे. स्वधामासी जाता महारामाय हनुमंत तो हे विलायाच काल, सदा सर्वदा रामदासांसी पावे, सदा सर्वदा रामदासांसी पावे, फळी गांजता ध्यान सो निघाले. जय जय रघुवीर. प्रभू रामाची कोणी आठवण केली तर प्रत्येक वेळेला रामाने यायला नको, मी त्यांच्या मदतीला जातो म्हणून माझी नेमणूक केलेली आहे. ते म्हणजे ठीक आहे. तुम्हाला तुम्ही रामांच्या काळामध्ये होता असं म्हणताय. हनुमंतराय म्हणतात बाळा तुझं नाव काय ते सांग. ते म्हणले आता तुझं नाव काय विचारल्यानंतर त्या तरुणानं ते धनुष्यबाण कांद्याला होतं त्याशी टाकेत अडकवलं, जणू काय आता फोटो शूटिंगच करायचं अशा आविर्भावात उभा राहिला आणि सांगायला सुरुवात केली, तुम्ही प्रभू रामरायांच्या काळात म्हणजे प्रभू रामराय सूर्यकुळातले, आम्ही चंद्रकुळातले. म्हणून तुम्ही सूर्यकुळातले, आम्ही चंद्रकुळातले. आमचे वडील मोठे राजे होते. कोण? ऐकुनिया मग वीर शिरोमणी सांगत असे निज धाम तयाते, चंद्रकळाभूपती पंडू असे वदती पितयाते. पंडू राजे माहिती आहेत का? पंडू राजे त्यांना 2 पत्नी होत्या, एक कुंती आणि एक माधवी. म्हणजे आम्हाला 2 आया आहेत. हनुमंतराय विचार करतात की याला नाव विचारतोय काय सांगतोय. काय काय लोकांना अशी सवय असते, स्वतःच्यावरती काही नसतं, वडिलांवरती वडिलोपार्जित त्याच्यावरती संपत. आमचे आजोबाला फार मोठे बॅरिस्टर होते, वडील ते पण मोठे वकील होते. तुम्ही काय करता? आम्ही 10वीला 10 वेळा नापास झालो, काय उपयोग आहे त्याचा? समर्थांनी अशा लोकांसाठी एक शेरा मारून ठेवले, सांगे वडिलांची कीर्ती तो एक पडत मूर्ख, साधा नव्हे, स्वतःच्या कर्तृत्वावर काही नाही. म्हणून हनुमंतरायांनी विचारतात अरे बाळा तुझं नाव काय? तेवढे आम्ही आम्हाला 2 माता आणि आम्ही 5 भाऊ. पंडूचे सुत 5 त्यात तिसरा वीराग्र चूडामणी. 5 पुत्र, त्यामध्ये अर्जुन 3 नंबरचा पुत्र धनंजय, अर्जुन पार्थ म्हणतात तो बी. असं छातीवरती 8 ठेवून सांगितलं. हनुमंतरायांनी त्याचं कौतुक केलं आणि म्हणाले ठीक आहे, चांगली भेट झाली आपली. पण अर्जुनजींच्या मनामध्ये एक शंका आली. ते म्हणले हनुमंतराय तुम्ही प्रभू रामरायांच्या काळात होता असं म्हणताय, मग मला एका गोष्टीचं उत्तर द्याल का प्रश्नाचं? म्हणजे काय? काय नाही म्हणाल, तो जो रामसेतू बांधलेला आहे तो कोणी बांधला? कोणी बांधला तो? त्यावेळेला हनुमंतरायांनी सांगितलं की प्रभू रामरायांनी वानर सेनेकडून तो रामसेतू बांधलेला आणि आजही आहे. आजही त्याच्यावरती रामसेतू नावाचा पिक्चरही आलेला आहे आणि आजही तो पाण्याखाली आहे. त्याचे फोटोग्राफ आलेले आहेत गुगलवरती, आपण चेक केला तरी. पूर्वीच्या काळी कीर्तनकार बुवा सांगायचे तर पुराणातली वांगी म्हणायची, पण आजही तो दिसतो. आणि काय कमाल आहे बघा, पाण्याखाली एवढा बांधलेला पूल आजही टिकून आहे. नाहीतर चिपळूणला पूल बांधता बांधता कोसळला. काय वापरलं होतं त्यांनी? वासवदत्ता सिमेंट वापरलं, नर्मदा सिमेंट. काय वापरलं होतं त्या काळात? रामायण आपल्या गीत रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. एका झाडे एका पर्वत कशी झेवील त्यांना सागर ओढात. वडवागणी तो धरील माती सेतू शेषापरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. कुठं तोडायचं कुठं जोडायचं कळलं पाहिजे की बरोबर आहे. फेका झाडे फेका पर्वत, काय दगड मातीचा पूल बांधलेला आहे पण आजही टिकलेला आहे. आणि मग अर्जुनजींनी विचारला प्रश्न की मग रामांनी वानरांना का त्रास दिला? बाणांचा पूल का नाही बांधला? रामांचा बाण म्हणजे रामबाणच ना, मग त्यांनी का नाही पूल बांधला? हनुमंतरायांनी सांगितलं टिकला नसता. टिकला नसता. एक एक वानर म्हणजे काय तुम्हाला साधे वाटले काय? आता पण काय वानर आहेत ते साधे आहेत का? काय नावं देत नाहीत म्हणून.
फुलं सुद्धा घेऊन जातात. काही हल्ली कोण करायला तयार नाही त्या वानरांमुळे येतात ना असं. पण त्यावेळेचे पण वानर किती ताकदवान होते हो. एक एक वानर म्हणजे पर्वताचा तुटलेला कडा अशी एकेकाची ताकद होती. मग त्यामुळे बाणांचा पूल टिकला नसता. असं म्हटल्यावरती तो अर्जुनजी म्हणतायत की कसा टिकला नसता. परवाची गोष्ट आहे. आमच्या मातेला गजगौरी व्रत करायचे उचल. गजगौरी व्रत म्हणजे माती हत्तीची पूजा करायची. ते एक व्रत सांगितलेलं आहे. आमच्या भीमदादाने म्हणे मातीचा हत्ती मोठा तयार केला. पण मी म्हटलं माझ्या आईला आणि मातीचा हत्ती इंद्राचा ऐरावत घेऊन येऊ म्हणले. इंद्राचा ऐरावत म्हणजे पांढरा हत्ती. जंगलात जे आपण पाहतो ते काळे हत्ती. आणि माणसे एवढी हुशार आहेत त्यांनी पिवळा हत्ती नावाचा तयार केलेला आहे. तो खिशात राहतो. आता ऐरावत आणायचा म्हणजे आता स्वर्गात जायला पाहिजे. कोण जाणार वरती? भीमदादा म्हणाले मी जायला तयार आहे पण मला रस्ता करून द्या. मी घेऊन येतो म्हणले हत्ती जाऊन. मग अर्जुनजींनी काय केलं? बाणांच्या टोकाला एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्यात इंद्रदेवांना पत्र पाठवलं की आमच्या मातेला गजगौरी व्रत करायची हौस आहे तर तुमचा ऐरावत जो आहे हत्ती तो पाठवून द्या आम्हाला. देव सगळे हुशार. त्यांनी परत उत्तर दिलं आम्ही द्यायला तयार आहोत, वरती येऊन घेऊन जा. आता वरती कोणी जायचं? आता वरती जायचं म्हणजे एकदाच जायचंय, वनवेच आहे तो. नाही तर परवा पोहोचवलेले चौथ्या दिवशी जर आले इथे येऊन बसले तर काय होईल? तुम्ही थांबा आता आम्ही जातो असे सांगायची वेळ. तिकडे वरती स्वर्गात जायचं म्हणजे एकदाच जायचं. पण भीमदादा म्हणे मी जायला तयार आहे पण मला रस्ता करून द्या. मग अर्जुनजी सांगताय मी बाणांची शिडी तयार केली इंद्रदेवांच्या दारापर्यंत, स्वर्गाच्या दारापर्यंत. आणि त्यावरती भीमदादा वरती गेले. तो ऐरावत पाठीवरती मारला आणि वरून खाली घेऊन आले. एकही बाण हल्ला नाही, तुटला नाही, मोडला नाही, सरकला नाही, काही झालं नाही म्हणजे. पण तुम्ही म्हणता की रामाने बांधलेला पूल एवढा मजबूत नसता. मग मात्र हनुमंतराय संतापले. ते म्हणले बाळा तू धनुर्विद्येत श्रेष्ठ असतील आहेस पण माझ्या रामांच्या धनुर्विद्येवरती शंका घेऊ नकोस. प्रभू रामराय मानव देह धारण करून आले होते त्यामुळे पूल कशाचा बांधतात? दगड मातीचा. त्यांनी त्याप्रमाणे केलंय. तू माझ्या रामांचा बाण म्हणजे रामबाणच. सध्या आपण त्या बाटल्या वापरतो आमचे मलम रामबाण. लोक 50 बाटल्या वापरतात, काही उपयोग नाही होत त्याचा. पण रामांचा बाण तो रामबाण. त्यांच्या धनुर्विद्येवरती शंका घेऊ नकोस. मग मात्र हनुमंतराय म्हणतात ते सगळे निजधामाला गेले. मी ते एकटा आहे. तू एवढा धनुर्विद्या श्रेष्ठ आहेस ना मग बाण पूल मी मोडून दाखवतो म्हणजे. आता अर्जुनजींनी त्यांचा अहंकार आधीच वाढलेला आणि त्यांनी तो जसा रामसेतू होता त्याच्या बाजूलाच शिलामुखी नावाचे बाण वापरले आणि बाणांचा पूल तयार केला. आणि बाणांचा पूल तयार केल्यानंतर हनुमंतरायांनी त्याची पाठ थोपटली. म्हणजे उत्तम धनुर्विद्या आहे तुझ्याकडे. त्याची छाती 36 होती ती 42 झाली. आणि लगेच त्यांनी शपथ घ्यायला सुरुवात केली. करितो आता शपथ मी करितो आता कसा कामी दावी कसा कामी क्षत्रिय कर्म पाहना मी पार्थतो शौर्य तुझे मजला सकया करी प्रतिज्ञेला. करितो आता शरपथ मी करितो आता शरपथ मी रांगेन कसा कामी क्षत्रिय कर्म पाहना मी पार्थतो मध्ये मारुतीला सकया करी प्रतिज्ञेला. शौर्य तुझे मजरा सकया करी प्रतिज्ञेला. महारुद्र हनुमान की करितो आता शरपथ मी दावी येन कसा कामी क्षत्रिय कर्म पाहत मी पार्थतो वदे मारुतीला. आणि त्यांनी प्रतिज्ञा केली हो की हा जर पूल तुम्ही मोडला तर इथे चिता पेटवून त्यामध्ये उडी घेईल. अर्जुनजींची कायम ठरलेली प्रतिज्ञा महाभारतात कुठेही पाहतो. चिता पेटवेल आणि उडी घेईल.
हनुमंतरायांनी पाहिलं, म्हणजे ठीक आहे, पण त्याला म्हणाले, अरे बाळा, एवढी मरणाची शपथ घेऊन साधं काहीतरी बोल. एक चातुर्मास कांदा लसूण खाणार नाही, श्रावण महिना पाळीन वगैरे, असं काय ते साधं बोल. एकदम मरणाचं कशाला? ते म्हणजे माझी काळजी करू नका हो तुम्ही पूल मोडूच शकत नाही, तुम्ही काय हरणार ते बोला. हनुमंतराय म्हणतात की तुझ्यासारखं काही मला प्रतिज्ञा घेता येणार नाही, कारण 7 चिरंजीवांपैकी मी एक आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान कृपा परशुरामश्च सप्ते ते चिरंजीविनः. 7 चिरंजीवांपैकी मी एक आहे, त्यामुळे मला मरणाची काही प्रतिज्ञा करता येत नाही. पण आमच्यासारख्यांना अपमान म्हणजे मरणापेक्षा मोठा असतो. आजपर्यंत प्रभू रामरायांशिवाय कोणाचंही दास्यत्व पत्करलेलं नाही, पण जर हा पूल मी मोडू शकलो नाही तर इथून पुढे तुझं दास्यत्व पत्करेल. आणि शपथ घेतली हनुमंतरायांनी, आणि दोघांची ती शपथाशपथी काय म्हणतात ते झालं. आणि हनुमंतरायांनी त्या पुलाकडे पाहिलं, आणि खरंच उत्तम काम केलं होतं त्यांनी. धनुर्विद्ये श्रेष्ठच होते अर्जुनजी. आणि मग हनुमंतरायांना शक्ती आणण्यासाठी येण्यासाठी त्यांच्याकडे काय आहे उपाय? जय जय रघुवीर आणि इतकी उंच उडी घेतली हो. जय जय रघुवीर समर्थ अंजनी सुधा हनुमंत करी उड्डाणा राम भक्त वायुपुत्र ओलांडी गगना. अंजनी सुधा हनुमंत करी उड्डाणा राम भक्त वायुपुत्र ओलांडी गगना. राम भक्त वायुपुत्र ओलांडी गगना. अनंतात होय विलीन शक्ती हे अनंता, अनंतात होय विलीन शक्ती हे अनंता. या रूप शक्तीचे नाव हनुमंत, या रूप शक्तीचे नाव हनुमंत. जय जय अस्मानी जय जय अस्मा गणपती हुना. अंजनी सुधा हनुमंत करी उड्डाणा राम भक्त वायुपुत्र ओलांडी गगना. राम भक्त वायुपुत्र ओलांडी गगना. राम भक्त वायुपुत्र, राम भक्त वायुपुत्र ओलांडी गगना. महारुद्र हनुमान की. हनुमंतराने आकाशात इतकी उंच उडी घेतली, इतके वर गेले, इतके वर गेले, इतके वर गेले, इतके वर गेले, इतके वर गेले की दिसेना असेल. अर्जुनजींना वाटलं बहुतेक, पण वरती जाऊन त्यांनी काय केलं, गरिमा लदिमा नावाच्या सिद्धी आहे, त्याच्या गरिमा नावाच्या सिद्धीचा उपयोग केला आणि वरनं आपलं शरीर मोठं केलं. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. मोठं शरीर केलं आणि वरनं खाली यायला लागलं. अर्जुनजी बघतोय की म्हणाले मागाशी गेले ते वेगळेच होते, आता हे काय आहे, पॅराशूट सारखं वरनं काहीतरी येते म्हणे. आणि अर्जुनजी तिथनं पळायला लागले. म्हणले हे प्रकरण जर आपल्या अंगावर कोसळलं तर अर्जुन नावाचा प्राणी उत्खननातून काढावा लागेल, म्हणून तिथनं पळायला लागले. पण हनुमंतराने त्याच्याशी काय घेणं देणं नव्हतं. त्याने त्या पुलाकडे पाहिलं आणि त्या पुलावरती बाण जशी उडी मारली आणि त्या पुलाचे 3, 13, 12 वाजले. एकही बाण जागेवर राहिला नाही. गिरणीतून पीठ काढून आणावं तसं त्या बाणानं काहीच जागेवर राहिलं नाही. सगळं मोडला पूल. आणि हनुमंतराय पाण्यात पडले आणि वरती येऊन त्या अर्जुनाकडे पाहतायत. आणि आता अर्जुनींचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला. हनुमंतराय हळूहळू पुढे यायला लागले. अर्जुनीला म्हणतात, अरे तू धनुर्विद्येत श्रेष्ठ आहेस, पण आता हा जो काही तुझा पराभव झालाय ना, त्याचं कारण माहिती का तुला? काय हासुनी बोले हनुमंत, हासुनी बोले हनुमंत, आहारे आहा शौर्यवंत, व्यर्थ केलासी आकांत, श्रीरामासी निंदोनिया. विनाकारण माझ्या प्रभूंची निंदा केली, म्हणून हा पराभव झाला. अर्जुनजी म्हणतात की आता उपदेश करून काय फायदा आहे, जे व्हायचं ते झालेलं आहे. ते म्हणले काही नाही, मी ठरल्याप्रमाणे प्रतिज्ञा केलेल्याप्रमाणे गीता पेटवतो आणि त्यामध्ये उडी घेतो. आणि म्हणून अर्जुनजी निघाले. पण हनुमंतराय त्याला थांबवलं. कुठे चालला, कुठे चालला?
तुम्हाला चितेसाठी जरा लाकडं वगैरे गोळा करतो. हनुमंतराय म्हणतात की तुम्ही जाऊ नका, नाही तर तुम्ही तिकडे लाकडं आणाल म्हणून जाल आणि तिकडेच गायब व्हाल. मी ते थांबायचं माझ्यासमोर. मी सगळ्या जगाला मला माहिती आहे, ओला माल कुठे मिळेल, सुका माल कुठे, सगळं माहिती आहे. मी शेपटीला आज्ञा केली आणि एवढी लाकडं आणून असली जणू काय 3-4 वाखारीचं उद्घाटन एकदाच करावं, एवढी मोठी चितार असते. अग्नी दिला चितेला आणि हनुमंतराय झाडावर जाऊन बसले. आणि अर्जुनजी मग आता 3 प्रदक्षिणा मारायच्या आणि मग त्यामध्ये उडी घ्यायची. अर्जुनजी मनामध्ये विचार करतायत, काय प्रसंग आला बघा. तीर्थयात्रेला आलेले उगाच कपिबरोबर म्हणजे हनुमंतरायांबरोबर वाद घातला आणि आज मरणाची वेळ आलेली आहे. प्रदक्षिणा मारता मारता मनामध्ये अनेक विचार सगळं आठवायला लागलं. भगवान गोपाळकृष्णांची आठवण यायला लागली. सख्य मैत्री आहे ना. आणि प्रार्थना करायला लागले. म्हणाले, भावांची भेट नाही, मातेची भेट नाही, द्रौपदीची भेट नाही, बाकी कोणाची भेट नसेल तरी चालेल भगवंता, पण शेवटच्या वेळेला तुझं दर्शन व्हावं एवढीच इच्छा. मरणाला मी घाबरत नाही, पण शेवटच्या वेळेला तुझं दर्शन व्हावं भगवंता, अशी तळमळीने प्रार्थना करायला सुरुवात केली. कर जोडून या पार विनवी, कर जोडून या पार विनवी, कर जोडून या पार. वास्तविक आमची चाल आहे, पण चित्रपटवाणी चोरले आणि पेंद्यात नेऊन कोंडलेली आहे. तळमळीने प्रार्थना केली की भगवंत येतो. आणि वास्तविक सख्य भक्ती आहे. हनुमंतराय पण मगाशी त्यांनी उल्लेख केला होता की जे कोणी भगवंताचे भक्त प्रार्थना करतील तिथे मी हजर असेल. तिथे हनुमंतराय पण आहे. ते वर्ण गंमत पाहत होते काय करतो. आणि 3 प्रदक्षिणा पूर्ण होणार आणि आता पुढे टाकायची. तेवढ्यात भगवान गोपाळकृष्णाने काय केलं, एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं. काठी टेकत तिथे आले. त्यांनी आका मारा, कशाला उडी टाकतोय, घरी काही कोणी बोललं का तुला?
आता घरी बोलून जर चितेत उड्या टाकायची असेल तर दिवसातून किती वेळा उड्या टाकायला लागतील. पुढे आले आणि म्हणाले कशाला उडी टाकतोस, चांगला तरुण दिसतो, क्षत्रिय दिसतोस, कशाला उडी टाकतोस, काय बाळा तुझं नाव तरी काय, नाव काय म्हटल्यानंतर हनुमंतरावांनी दांड अशी उडी टाकली. म्हणजे त्याला नाव नका विचारू, नाव विचारले तर कुळ कोणतं, वडील कोण, आया किती, भाऊ किती सगळं सांगत बसेल आणि तेवढ्या चिता जाईल विजून. मी थोडक्यात काय ते तुम्हाला सांगतो. 11:15 वाजत आले. हा पांडवांपैकी अर्जुन तीर्थयात्रेला मला म्हणाला की हा बाणांचा पूल कोणी बांधला, म्हणजे रामसेतू कोणी बांधला. मी त्याला सांगितलं प्रभू रामरायांनी वानर सेनेकडून बांधून घेतलं. तो म्हणला कसा, बाणांचा का नाही पूल बांधला प्रभूंनी. मी त्याला बरंच सांगितलं की बाणांचा पूल टिकला नसता. तो म्हणला कसा टिकला नसता, मी बांधतो आणि त्याप्रमाणे त्यांनी बांधला. आणि मी नको नको म्हणत असताना त्यांनी प्रतिज्ञा केली की हा पूल जर मी मोडला तर इथं चिता पेटवून त्यामध्ये उडी घेईल. तो पूल मोडलेला दिसतोय तुम्हाला पाण्यात, तो मीच आता मोडलेला आणि इथे चिता पेटवलेली आहे, तो उडी टाकायला तयार आहे. कळलं, वा वाजलं. आता भगवंतांनी ब्राह्मणाचं रूप घेऊन आले होते. त्या ब्राह्मणाचंच का घेऊन आले होते, सोपं असतं घ्यायला. धोतर आणि उपकरण घेतलं की चालेल. शिवाजी महाराजांचं घ्यायचं असेल तर तो पाना आहे आणि सगळंच करायला लागलं असतं. गमतीचा भाग सोडून द्या. भगवंत जातीवंत वकील म्हणतात ना, कारण आता वकीलपत्र अर्जुनजींचं घेतलं होतं. जातीवंत वकील कधी माघार घेत नाही. इथं कोण असेल तर रागवू नका, पण या वकिलांना सुद्धा बनवणारा भगवंत आहे. त्यांनी आता त्यांचं वकीलपत्र घेतलं. वकील या शब्दाचा अर्थ काय माहिती का, वकील. व म्हणजे तीन अक्षर आहेत ना, वकील. वक्तृत्व जो मान्य असे जगास. की म्हणजे कीर्तीची ज्याला सदैव आस. ल म्हणजे लबाडी जे असं शिकावी न लागे. वकील तो सर्व जगात वागे. तसे वकीलपत्र घेऊन आलेले ते म्हणाले बरोबर आहे हनुमंतराय तुम्ही म्हणताय ते. त्यांनी लगेच त्याला प्रश्न विचारला अर्जुनजीला, हे जे काही सांगताय हे असंच घडलं का बाळा. अर्जुनजी म्हणले हो असंच. हे म्हणले ते बरोबर आहे, असंच सगळं झालं. ते म्हणले जा आता. मग लक्षात घ्या, मरणाची वेळ आहे. आता उडी टाकायची फक्त, तिथे तेवढं बाकी राहिलेलं आहे. तरी सुद्धा अर्जुनजी खोटं बोलले नाही. जर तिथे ते म्हणाले असते हे म्हणतात हे चुकीचं आहे, असं काही घडलंच नाही, तर केस उभी राहिली असतात कोर्टात. पण मरणाची वेळ असताना सुद्धा त्यांनी सत्य तेच सांगितलं की हे म्हणतात ते बरोबर, असंच झालेलं. आणि असं ज्यावेळेला आपण सत्याने कायम वागतो, सत्याचे मोर्चे काढतो, तेव्हा कधीतरी लोक मतदान करतील. असं तेव्हा भगवंत पाठीशी उभा राहील अशी आशा धरली आहे. पण आता सत्याचे मोर्चे काढून का उपयोग आहे, कारण त्याच्यामध्ये अनेक असत्य आहेत ना, हा पण प्रॉब्लेम आहे. तसं मरणाची वेळ आलेले सुद्धा भगवंताचे भक्त कधी खोटं बोलत नाही, म्हणून त्यांच्या मागे भगवंत उभा असतो. भगवंत म्हणाले तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हा पण कबूल करतो, हेही बरोबर आहे, सगळं खरं आहे. पण हनुमंतराय उद्या असं जर एखाद्या बुवानी सांगितलं कीर्तनामध्ये की हनुमंतराय शक्तिशाली होते, त्यांनी जर अर्जुनाला उचलून चितेत टाकला असं सांगितलं तर ते म्हणजे थोबाट फोडून तुम्ही त्या बुवाचं म्हणले परत कीर्तन करू देणार नाही. खोटं सांगायचं मग काय करायचं, काय नाही म्हणले. तुम्ही हे जे काही स्पर्धा तुमची झाली त्यावेळेला कोणी पंच वगैरे होता का इथे, कोणी तिसरा माणूस होता का. कारण स्पर्धा ज्या होतात ना त्या काही अशा परस्पर होत नाही, त्यांना पंच कोणते लागतो. कबड्डीच्या स्पर्धा होतात, कोणीतरी पंच लागतो. आपल्या कोल्हापूरचे पेलवान आणि सोलापूरचे पेलवान दोघांना कुठे भेटले वाटत नाही, जरा तुमची काय कुस्ती होती ते होऊन जाऊ दे जरा, असं ते करतात का. त्याच्यासाठी पंच कोणीतरी लागतं. म्हणजे मी आलेलो आता माझ्या समोर एकदा काय तुमचं होऊन जाऊ, मग मी सांगेन ना, निर्णय मी देईन. मग मात्र अर्जुनजींना ते म्हणले की जे काही झालंय ते एकदा ताकदीने जो पूल बांधला तो यांनी मोडला, आता काय होणार वेगळं. हनुमंतराय म्हणले ते म्हणतायत ना, ठीक आहे त्यांच्याप्रमाणे एकदा होऊन जाऊ. आणि बळे नको नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी पूल बांधला कसा तरी, म्हणजे पर्सेंटेज काढून पंचायत समितीतल्या लोकांनी जे केलेलं काम असतं ना दळमळ, तसं हे काम झालं होतं. पण आता हनुमंतरायांना तोही पूल मोडायचा होता. त्यामुळे जय 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 पूल मोडायचा आहे, केवढी ताकद लागली, केवढी शक्ती लागली. जय जय रघुवीर समर्थ नाम घेता मुखी राघवाचे दास रावाचा
मगा जेवढी उंच उडी त्यांनी घेतली नाही. ते म्हणले हे काम जरा डळमळीत आहे, थोडीशी ताकद वापरली तरी मोडून जाईल. म्हणून त्यांनी तरी सुद्धा ताकद लावली, वरनं उडी टाकली त्या पुलावरती, पण तो पूल मोडला नाही. भगवंतांनी काय केलं, ब्राह्मण रूपामध्ये आलेल्या भगवंतांनी मग काय करी मधुसूदन, मग काय करी मधुसूदन, आड घाली सुदर्शन. भगवंतांनी सुदर्शन चक्राला आज्ञा केली आणि पुलाला काहीच झालं नाही. उलट हनुमंतराय पाण्यात पडले आणि वरती येऊन पाहताय. दोघंही एकमेकांकडे पाहायला लागले. म्हटले मगाशी एवढं मजबूत केलं काम यांनी मोडलं आणि आता हे डळमळीत काम कसं काय टिकलं. आणि दोघांनी त्या वृद्ध ब्राह्मणाकडे पाहिलं तर त्यांना आपापले देवता दिसू लागले, उपास्य देवता. अर्जुनजींना भगवान गोपाळकृष्ण दिसायला लागले, हनुमंतरांना प्रभू रामराय दिसायला लागले. त्यांना वाटलं आपलंच भगवंत आलेले आहेत आपल्या वाचवायसाठी. पुढे दोघंही धावत गेले, साष्टांग दंडवत घातला. भगवंतांनी त्यांना दोघांनाही जवळ केलं. वास्तविक दोनही भक्त भगवंताचेच आहेत. दास्य भक्तीचं उदाहरण म्हणजे हनुमंतराय, सत्य भक्तीचं उदाहरण म्हणजे अर्जुनजी. दोघांनाही जवळ घेतलं आणि सांगितलं हे सगळं मीच केलेलं आहे, मीच घडवलं आहे. ही रूपकात्मक कथा आहे. भगवंत म्हणतात पुढे महाभारत युद्धामध्ये या अर्जुनजीला मी मदत करण्यासाठी, रथ हाकण्यासाठी मी तिथे बसणार आहे. आणि 11वा रुद्र म्हणजे महारुद्र म्हणजे हनुमंतराय, तुम्ही आम्हाला मदत करण्यासाठी आहे. आणि म्हणून त्या रथामध्ये हनुमंतराय ध्वज घेऊन उभे आहेत. त्या वर्णन केल्या त्या रथाचं. जोपर्यंत हनुमंतराय ध्वज घेऊन त्या रथावरती उभे होते, बसले होते, तोपर्यंत त्या रथाला काहीच झालं नाही. ते जेव्हा खाली उतरलं तेव्हा त्या रथाने पेट घेतला असं वर्णन केलेलं आहे. म्हणून असे दोघांकडूनही मोठं मोठं कार्य, दोन्ही भक्त आहेत. तसं तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताचे भक्तच आहोत. आपल्या हातून सुद्धा मोठं कार्य व्हावं असं वाटत असेल तर भगवंताच्याच कृपाला लक्षात घ्या. आणि त्यासाठी अखंड विवेक जागृत असला पाहिजे. भगवंताची कृपा मिळवायची असेल तर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पायरीला मार्ग असतो. समर्थ म्हणतात प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बजावा, पण सदाचार हा थोडं सांडू नये, जनी तोची तो मानवी धन्य होतो. धन्यता कधी प्राप्त होईल, सदाचारानं, विवेकानं, विचारानं ज्यावेळेला आपण वागू त्यावेळेला भगवंत कृपा करत असतो. म्हणून असं मन भगवंताच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर विवेक, वैराग्य याच्या काही मागण्या संतांनी मागितलेल्या आहेत, त्याचा कधीतरी विचार केला पाहिजे. हेच मागणं नामदेव महाराजांनी त्यांच्या उपास्य देवतेकडे मागितलं, आपण आपल्या उपास्य देवतेकडे मागूया. म्हणून नामदेव महाराज भैरवीच्या स्वरामध्ये म्हणतात मनुष्य जन्माचे करावे सार्थक, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, ऐसा दे विवेक पांडुरंग, ऐसा दे विवेक पांडुरंग, करावे सार्थक, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, मनुष्य जन्माचे करावे सार्थक, करावे सार्थक, करावे सार्थक. झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू. झाले कीर्तन शेवट गोड करा, मधुरा श्री जानकीचा नाम घोषे घातक होय मोळी, निरुक्त जाण साम्राज्य सुखराशी, अवघे पुन्हा
अपेक्षु नको गुणवंता नंदा रघुनायका गणेश जय जय